महेश विद्यालय मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना विद्याव्रत संस्काराचे आयोजन करण्यात आले होते। 17 एप्रिल ते 24 एप्रिल या सप्ताहाच्या कालावधीत विद्याव्रत संस्कार शिबिर शाळेच्या सभागृहात घेतले। ज्ञान प्रबोधिनी, स्त्री शक्ती प्रबोधन पौट रस्ता आणि संवादिनी गट आणि महेश विद्यालय मराठी माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। विद्यार्थी जीवनात आपली मुले एक चांगली व्यक्ती व चांगला नागरिक व्हावे असे प्रत्येक पालकांना वाटत असते। मुलांच्या या वयोगटासाठी काही विशेष मार्गदर्शनाची गरज असते। विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी एका संस्काराची मांडणी या उपक्रमाच्या माध्यमातून केली गेली। स्वतःला घडवत असताना जे समाधान मिळते तो आपला आनंद कोश पण स्वच्छ शुद्ध व्हावा असे अनेक प्रकारचे मार्गदर्शन विद्याव्रत संस्काराच्या कार्यशाळेत विद्यार्थी व पालकांना दिले गेले। कार्यशाळेच्या समारोपामध्ये विद्यार्थ्यांना दीक्षा देण्यात आली। अग्निदेवाच्या साक्षीने याग करून विद्यार्थ्यांनी विविध संकल्पांची दीक्षा घेतली। प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी संतोष चांदोरकर व मेधा चांदोरकर उपस्थित होते। ज्ञान प्रबोधिनीच्या संयोजिका मानसीताई बोडस यांनी प्रास्ताविक केले। गोष्टींच्या माध्यमातून आज संस्कारांची गरज विद्यार्थ्यांना का आहे याचे सुंदर मार्गदर्शन संतोष चांदोरकर यांनी विद्यार्थ्यांना केले। या कार्यक्रमास शाळा समितीचे अध्यक्ष सचिनजी मंत्री, शाळा समितीच्या सदस्या रीनाजी भुतडा, सावरकर प्रेमी मंडळाचे अध्यक्ष जयंत अजोतीकर उपस्थित होते। विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर यांचे अनमोल मार्गदर्शन या कार्यक्रमास लाभले। व्रत घेतले, मला यातून खूप काही शिकायला भेटले। मी व्रत घेतले आणि ते मी अजून पण पूर्ण करते। जसं की घरच्यांना जेव्हा मला वेळ असेल किंवा मम्मीला काही मदत असेल तेव्हा तिला मदत करणे आणि काही बाहेरचे पदार्थ आहेत ते सोडले। त्यात ताईने सांगितलेल्या गोष्टी त्यातून मला शिकायला भेटले आणि त्या गोष्टींचा मी माझ्या जीवनात नक्कीच उपयोग करेन। शालेय जीवनात जर विद्यार्थ्यांना संस्कार दिले तर पुढे देशाचे सुजाण नागरिक बनू शकतात। सध्या आपल्या शालेय शिक्षण पद्धतीत हे संस्कारच कुठे दिसत नाहीत आणि हे संस्कार देण्याचं काम महेश विद्यालय आणि ज्ञान प्रबोधिनीतर्फे केलं जात आहे। ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, वंदनीय गोष्ट आहे। त्यामुळे पुढे सुजाण नागरिक होऊन देशाची फार मोठ्या प्रमाणात प्रगती होणार आहे। असे उपक्रम सर्व शाळांत राबवले जावेत हीच इच्छा करून मी त्यांना ह्या अशाच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो। मी जयंत वसंतराव जोतीकर या महेश विद्यालयातल्या विद्या संस्कार केंद्रावर साठी कार्यक्रमात आम्ही आलो होतो। हे संस्कार यासाठी करायचे की ज्याप्रमाणे शेतकरी उन्हाळ्यात सुगीचे दिवस झाल्यानंतर पावसाच्या पूर्वी आपली जमीन तयार करतो, त्यासाठी ह्या संस्काराने विद्यार्थ्यांची बुद्धी ज्ञानग्रहणासाठी तयार होते। यासाठी आपण हे संस्कार करतो। ह्या संस्कारातून ह्या विद्यार्थ्यांना आपण काय सांगितलं तर पर्यावरणाचं पूजन करायचं, गुरूंचं स्मरण करायचं आणि आपल्या देशाचं स्मरण करून त्याला वंदन करायचं। हे देशप्रेम जागवण्याची सुद्धा या संस्कारातून आपल्या पूर्वीच्या संस्कृतीतून देशप्रेम जागृत होत होतं आणि ह्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत। आणि कुठलीही विद्या घेताना किंवा कुठलाही हे करताना पथ्य पाळल्याशिवाय चालत नाही। त्यासाठी युक्त आहार विहारस्य याचं त्यांनी सांगितलेलं आहे। यासाठी हा कार्यक्रम फार महत्त्वाचा आहे। संस्कार आपल्या संस्कृतीत काय आहे हे लोकांना माहीत नसल्यामुळे त्याचं गैरसमज झालेलं आहे आणि तिची ओळख होणं फार महत्त्वाचं आहे आणि ह्या दृष्टीने हा संस्कार केंद्र फार चांगलं महत्त्वाचं आहे। नमस्कार, मी जान्हवी अजोतीकर, महेश विद्यालय मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आम्ही एप्रिल महिन्यामध्ये एक विद्याव्रत संस्कार शिबिराचं आयोजन केलं होतं। या शिबिराचा उद्देश प्रामुख्याने या वयोगटातील म्हणजे 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुला मुलींवर उत्तम संस्कार व्हावेत या उद्देशाने हा उपक्रम मागील वर्षापासून ज्ञानप्रबोधिनी आणि महेश विद्यालय या संयुक्त विद्यमाने आम्ही राबवत आहोत। विद्याव्रत संस्कार ह्याच्यामध्ये
विद्यार्थ्यांनी आपला शालेय कालखंड पूर्ण करण्यासाठी एक व्रत घ्यायचं. ते व्रत असं आहे की मी घरातील सर्व सदस्यांना, आई वडिलांना मदत करेन, शाळेमध्ये शिक्षक आपल्याला ज्ञान देतात ते मी ग्रहण करेन आणि माझ्या जीवनाची दिशा ठरवेन. हे विद्याव्रत 12 ते 25 या वयोगटामध्ये विद्यार्थ्यांनी पूर्ण करायचं असतं. मागील वर्षी ज्या मुलांना आम्ही हे विद्याव्रत संस्कार दिले त्याचा खूप सकारात्मक बदल मला जाणवला आणि यंदा मी 8वीमध्ये असलेल्या मुलामुलींना हे विद्याव्रत संस्काराचं शिबिर घेतलं होतं. त्याचाही मला खूप छान उपयोग झाला. तात्पर्य एवढंच आहे की आज भारताची एक सक्षम पिढी आपण घडवायची आहे आणि स्वतःच्या पायावर विद्यार्थ्यांना उभं करायचं आहे. मी जर स्वतः घडलो तरच माझं राष्ट्र घडेल आणि माझा भारत देश सुरक्षित राहील. या विचारांची रुजवणूक आम्ही विद्यार्थ्यांच्या मनात या उपक्रमातून करत असतो. धन्यवाद.